उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता 23 एप्रिल रोजी बारामतीची पोटनिवडणूक पार पडते आणि हीच पोटनिवडणूक पार पाडण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत। ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना काँग्रेसनं बारामतीत उमेदवार देणार असल्याचं निश्चित केलं। त्यामुळे बिनविरोधाची शक्यता ही जवळपास मावळली। सुरुवातीपासूनच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगले, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे या उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे। यापैकी धनगर चेहरा असलेल्या आकाश मोरेच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे। एकदा काँग्रेसचा उमेदवार फायनल झाला की उद्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि जानकरांशी फोनवरून संवाद साधला। तसंच निवडणूक बिनविरोध करण्याची विनंतीही केल्याची माहिती आहे। मात्र बारामतीसाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याचं निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील फूट पुन्हा एकदा समोर आली। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्यावरून काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं होतं, तर शिवसेना ठाकरे पक्षानंही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचं निश्चित केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली। तसंच उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहितीही तटकरेंनी दिली। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं तटकरे म्हणाले। तसंच उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे, काँग्रेस नेत्यांशीही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचं शिवसेनेचे नेते उदय सामंतही म्हणाले। तर बारामतीबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। आदरणीय सुनेत्रा बहिणी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत। बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत। आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात, तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्रा ताईंच्या पाठीशी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।